ह्या वेळेला बिग बॉसमध्ये कशाला घेतलं असं सुरुवातीला म्हणण्यात येत होतं. नेमकं ह्या म्हणण्याचं कारण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. गोलीगत धोका असा म्हणणारा सूरज चव्हाण आज बिग बॉसमध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे. बिग बॉस मराठी सेशन 5 मध्ये 16 सदस्यांना घेण्यात आलेला आहे. या 16 सदस्यामध्ये बारामतीतील एका ग्रामीण भागातील असलेला सूरज चव्हाण ह्याचा देखील यामध्ये सहभाग करण्यात आला होता. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनसाठी सूरज चव्हाण ह्या 16 सदस्यामध्ये सहभागी झाला होता आणि सुरुवातीला अनेक जणांकडून सूरज चव्हाणची खिल्ली उडवण्यात येत होती की बाबा ह्या वेळेला बिग बॉसमध्ये कशासाठी घेतला असेल, हा बिग बॉसच्या कार्यक्रमामध्ये कशा प्रकारे खेळू शकतो, अशा अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्याच्या पोस्टला अशा विचित्र देखील कमेंट देखील ह्या काही लोकांकडून देण्यात येत होत्या. परंतु आज जर पाहिलं तर बिग बॉस मराठी सेशन 5च्या कार्यक्रमामध्ये सर्वात टॉपला जर कोण असेल तर तो म्हणजे सूरज चव्हाण आणि सूरज चव्हाणमुळेच आज बिग बॉस मराठी ह्या कार्यक्रमाचा TRP वाढत असल्याचं देखील आपल्याला आता पाहण्यास मिळत आहे. आणि बिग बॉसच्या घरामध्ये सुरुवातीला कसं खेळलं पाहिजे, आपल्याला जमेल का नाही अशा चिंतेत असलेला सूरज चव्हाण आज बिग बॉसच्या घरामध्ये अगदी व्यवस्थितरित्या खेळ खेळत असताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्याच्या ह्या खेळामुळं आज बिग बॉस मराठी हा कार्यक्रम महाराष्ट्रभर लोकप्रिय होत आलेला आहे. टिकटॉक स्टार असलेला सूरज चव्हाण ला बिग बॉसने बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये घेतलं होतं आणि घेतल्याच्या नंतर असं वाटलं होतं की बाबा सूरज चव्हाणला बिग बॉस मराठी ह्या कार्यक्रमामध्ये कशासाठी घेतलं असेल, तर बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमामुळे सूरज चव्हाणला ह्या कारणास्तव घेतलेला आहे की सूरज चव्हाणमुळे आज बिग बॉस मराठी जो कार्यक्रम आहे तो लोकप्रिय होताना पाहण्यास मिळत आहे. कारण बाबा एक वेडसर पोरगा असल्यासारखं बी त्याला नीट बोलता येत नाही, परंतु सोशल मीडियावर त्याचे लाखोमध्ये फॉलोअर्स आहेत आणि ह्या लाखोमध्ये फॉलोअर्स असलेला चाहता वर्ग सूरज चव्हाणच्या खूप मोठा पाठीमागा असल्याचे बिग बॉसच्या दिग्दर्शकाच्या काहीतरी संकल्पनात आला असणार आहे. त्याच वेळेस बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाणला घेतला असणार आहे आणि आज त्याचा फायदा आपल्या सर्वांना पाहण्यास मिळत आहे. बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाण त्याला बोबड्या भाषेत जरी तो बोलत असला तरी तो खेळ मात्र चांगल्या रीतीने खेळत असल्यामुळे महाराष्ट्रातील त्याच्या चाहत्या वर्गांसाठी तो बिग बॉसमध्ये खेळत असल्याचे खूप आवडत असल्यामुळे त्याला सपोर्टिंग देखील चांगल्या प्रकारे होत आहे आणि त्याला सपोर्टिंग होत असल्यामुळे देखील बिग बॉस मराठीचा देखील कार्यक्रम आता लोकप्रिय होत आहे. असा ह्या वेळेला बिग बॉसमध्ये कशाला घेतलं असं म्हणणाऱ्यांनी आता तोंडात बोट घालायला सुरुवात केलेली आहे. आज बिग बॉस मराठी हा जो लोकप्रिय कार्यक्रम होत असेल तर तो फक्त आणि फक्त सूरज चव्हाण ह्याच्या खेळामुळे होत असल्याचे देखील आता त्याच्या चाहत्या वर्गाकडून कमेंट बॉक्समध्ये सांगण्यात येत आहे. परंतु ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.